काय बाई गेली काय? बाई तर मलाच खुनीत होती, मलाच बोलीत होती, अशी अशी करायची. हाय ना, मी काय एवढा सुंदर आहे काय न दिसायला? हा हाय ना, आता पण घरात गेली. जाऊ दे. थांब, माझ्या आहे ना मनातच विचार आलाय. आता मी ना त्या बाईच्या घरात जाऊनच बघतो. हाय कोणी? ओ बाई, हा? दरवाजा उघडा ना. काय काय घरात कोणी आहे का? आहे ना, हा, आहे ना. दरवाजा उघडा ना. मग कशाला? काम आहे थोडं. काय काम आहे? काम आहे थोडस. तुमचं नाव दाखवलंय? आहे ना, हा घरात आहे. हा बसा ना, हा, बसतो ना. बसा. त्यांच्याशी काय काम आहे? हा आहे थोडस. पाणी देऊ का तुम्हाला? नाही नाही, बसा हा? बसा बसा. काय पाणी नका पिलो. त्यांना पाठवून देते मग. हा, पाठवा पाठवा. हा? माझा काचाचा ग्लास कुठं ठेवला? काय सापडत झालंय मला. हा, ते कोणीतरी आले का? कोण आलंय आता? कोण आलंय का? तुमचा मित्र. मित्र? तुम्हाला भेटायचे त्यांना. हा का? हो, जा बरं. काय म्हणतो पा? बर बर, बघतो मी कोण आहे ते. हा हा, मी तुम्हाला चहा घेऊ का देऊ? हा, चहा बनव. बनवू का? हा, बरोबर हा? बरोबर. घ्याल ना? हा हा, बरोबर. या तुम्ही आले काय? हा, या बसा. आज आमच्या घरी लय दिवसाने आले हो. हा, आलो. काय काम काढलं का? काम काय नाही. मग काय झालं, सहज खाली चाललो होतो. हा, खाली चाललो होतो तर मग तुमच्या घरा फोन आलो खाली जिन्याना. हा, मी बघतो ना तुम्ही रोज कामावर जाताना खालीवर खालीवर येता जाता. हा, जिन्याना उतरलो. हा, बघा ना. मनाला तुम्ही ना वाईट वाटून नका घेऊ. मी एक साधा भोळा माणूस आहे, नाही का? त्याच्यात आहे ना माई काहीच चुकी नाही पाहुणे. आपण तुम्ही हात का जोडताय? माझ्या मनात आहे ना तसं काही नाही. मी ना वाईट माणूस नाही बा. माझं खूप मोठं नाव आहे, नाही का? मी झालं काय? तुम्ही हात जोडताय, काय भानगड आहे? अहो, भानगड अशी झाली हा, का मी खाली चाललो तेव्हा तुमची बायको इकडं दरवाजात उभी होती. माझी बायको? हा, बर. ती मी चालल्या होती ती अशी करायची. कशी? चाल चाल चाल. असे कोण होत होते? हो, काय होईल मी एखादा का सांगाय आलो का आपण एका बिल्डिंग मधले. हा, उद्या नको माझ्या घरी भाऊ जा कराय तुम्ही. बरोबर आहे तुमचं. बरं का, तुम्हाला मी नेहमी बघतो. तुम्ही येता जाताना मी तुम्हाला बघितलेले. हा हा, हा, आणि कसं आहे, आपण एकाच बिल्डिंग मध्ये शेजारी पाजारी आहे आपण. मग हा, आणि तुम्हाला जसं म्हणजे आता तुम्ही म्हणलाय माझ्या बायकून तुला असं खुणवलं. हा, बरं का, तर माझी बायको काय तुम्हाला ते खुणवत नव्हती. मग तिला आहे ना लहानपणापासून आहे ना तो आजार आहे. तिची मान आहे ना सारखी अशी बोलता चालताना उभी जरी राहिली ना ती तरी तिचं मान अशीच उघडत राहते. हा का? हा म्हणजे तिला ती सवय पडली. हा, सवय म्हणजे ते एक रोगच आहे हो थोडक्यात. ते हा. मानाचा रोगच आहे, नुसतं असं करायचं. मग का हो पाहुणे? हा, मग तुम्ही कशी काय तुम्हाला पटली पोर? काय सांगायचं, त्याचा लय मोठा इतिहास आहे हो. हा, हा, मी काय बरं का तुम्हाला सांगतो, मी ज्यावेळेस माझं लग्न ठरलं का त्यावेळेस मी काही मुलगी पाहायला गेलो नाही. मग मला माझ्या घरच्यांनी आहे ना फोटो दाखवला. आता दिसायला तर माझी बायको खरंच फोटो मध्ये सुंदर आहे आणि अशी पण सुंदर आहे. हा, ती गोरी पान आहे. हा, मी पण फोटो मध्ये आहे ना लगेच पसंत केली.
कसं आहे, मला कामावर काही जास्त सुट्ट्या नव्हत्या, त्याच्यामुळे मी घरच्यांना माझ्या आई वडिलांना म्हणलं डायरेक्ट लग्न करून टाका. मग मी लग्नातच गेलो. आता त्या लग्नाच्या राड्यात मी होतो आनंदात, माझं काही लक्ष एवढं नाही. माझ्या फक्त डोक्यात एकच की कधी लग्न होतंय, मी कधी घरी घेऊन जातोय. जसं लग्न झालं आणि मी घरी घेऊन आलो का, काय सांगायचं तुम्हाला, मला सुद्धा आहे ना, तुम्हाला सांगतो नंतर लय मोठा त्रास झाला हो. ही सारखंच असं असं करून आहे ना, मी पण वैतागलो होतो, काय सांगायचं. ओ पाहुणे, निस्ती झटकेच मारी ती. हं, हं. हाय दा, मी म्हणून तुम्हाला हे करा ना सांगाय आलो म्हणलं, त्या पाहुण्याच्या कानी घालू बघा ना. का ह्या झटक्यामुळे आहे ना, तुम्हाला सांगतो, मी कधी तिला आहे ना कुठं लग्नात घेऊन जात नाही, कुणाच्या बर्थडेला घेऊन जात नाही, कुठं बाजारात सुद्धा घेऊन जात नाही. जर तिला काही पाहिजे असेल ना घरात, बाजार म्हणा काय म्हणा, तिला जरी घरातली कोणती गोष्ट पाहिजे असेल, मी स्वतः आणून देतो. आणि तिला माझी ताकीद असती, तू दरवाजा उघडा ठेवायचा नाही. तर एवढ्या वर्षात तुम्हाला ती दिसली का बाहेर? नाही दिसली नाही, आजच दिसली. आजच कशी काय बाहेर दिसली नाही, असं माझ्या डोक्याला ताप झाला हो. पाहुणे, हा. तुमचं खरंय, तुम्ही बरे झाले नीती नाही. हा. का लोकांचा दृष्टिकोन वेगळा होतो, बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होतो मग? ना. बरं का? तुम्हाला काय सांगायचं, एकदा मी तिला बाजारात घेऊन गेलो, हा हा, आणि तुझी ती मान हलवायची अशी सवय, ती नवरा बायको बिचारी बाजारात काहीतरी घ्यायला आले असतील, हिनं काय तिचं लक्ष गेलं आणि त्यांचं बिचाऱ्यांचं लक्ष गेलं, तर ती बाई घरापर्यंत भांडायला आली होती. आणि असं ती काय म्हणत होती माहितीये का, हिनं माझ्या नवऱ्याला खुणावलंच कसं, हा म्हणून आहे ना मी घराच्या बाहेर काढत नाही हो तिला. नाही, खरंय. हा, मग? तसं काय नाही बरं का. नाही ना, हा, काय सांगायचं पाहुणे. काय झालं? अहो पण मी ना हा, बसा. लई घाबरलो बर का. घाबरले? हो, माहित चड्डीच वरली झालती. बरोबर आहे ना, घाबरण्यासारखीच गोष्ट आहे ना. मग मला एका बिल्डिंग मध्ये राहून बांधणंच व्हायचं काम आहे. खोटं वाटतंय का? हा, मी आहे ना तिला बाहेरच बोलवतो आता. हो, बघा बोला, तुम्ही. बोला. तुम्ही तुमच्या डोळ्यानं बघा. शांते, ए शांते, हा अगं इकडे ये का जरा. आले हा, ये लवकर. हा. काय हो, कशाला बोलावलं मला? कशाला बोलवलं म्हणजे, तुझ्यामुळे भांडण आलं होतं ना आता घरी. कशाला भांडायला आले आमच्या घरी? सांगा सांगा, तुम्हीच सांगा. कशाला भांडायला आले म्हणजे, तुझी अशी माणसारखी हालायची, हा त्यांना काय वाटलं की ही मला बोलवायला लागली म्हणून. हा का हो? मग काय हो, कशाला भांडायला आले आमच्या घरी? तुम्ही तर आमच्याच बिल्डिंग मध्ये राहते ना. मस्ती आपल्या बिल्डिंग मध्ये राहतात. आणि तुला काय सांगितलं होतं, दरवाजा उघडून तू बाहेर जायचं नाही सांगितलं होतं ना. अहो, ते मला घरात बसून किती कंटाळा आला. रोज उठला का घरात बस. तुम्ही मला एक तर कुठं घेऊन जाती नाही. काय करायचं मी? तुझ्यासाठी एवढी मोठी टीव्ही घेतली, टीव्ही बघत बस ना. मग काय नुसती टीव्हीच पाहत राहू का? हा, मग ही बरं आहे का अशी भांडणं? भांडणं बरे का म्हणजे, त्यांना काय झालं भांडण? तुम्हाला काय वाईट शब्द बोलले का मी? बोलले का मी? नाही बोलले ना. आणि मग काय नाही बोल, तुम्ही काय नाही बोलल्या. हा, पण मग आलं बा या असं करते ना तुम्ही. अहो ती मला सवयी पहिल्यापासून. लहानपणापासून तिला सवय आहे ती. सांगितलं तुमच्या मिस्टरांनी. हा, मग तेच ना. तुमचा काही गैरसमज झाला का? नाही नाही ना. वतो हा, काही तुम्हाला चहा वगैरे ठेवू का? नाही नको ना. हा, बरं ठीक आहे. तसा काही गैरसमज करून घेऊ नका. ती मला पहिल्यापासून सवय ना. तुम्हाला काय झालं एवढं लगेच भांडायला आली? एका बिल्डिंग मध्ये राहतो, चांगलं राहायचं थोडं. पाहुणे, हा. तुम्ही म्हणले ते आहे बघ. बघितलं ना. हो, लय मोठा झटका आहे. आता माझ्या समोर तिची मान अशी चालली ना, आता काय करायचं, नशिबात आले. चहा आणू काही? नाही नका, नको का? चहा नका, तुमचं चालू द्या. हा, चालू द्या. चालू द्या. काय हं? काय चालू द्या? काय नाही कामदार. हा जाऊ का मग मी? हा, या तुम्ही या. येऊ का या. काय नाही, आता कळून गेलं. हा, तुमच्या मनातली शंका दूर झाली ना. हो, दूध म्हणजे माया नळाला पाणी आणतं म्हण, दूध झाली आलं का का पाणी नळाला? मग? आलं का? बस खाली हा? आली बस. तू काय विचारायला लागली? ती म्हणते ना पाणी आलं नळाला. हाय पाणी आपल्याला, राहू दे. हा, हा, पाहिजे तर मी मोटर चालू करतो परत. भरू का मी? नाही तुम्हाला हाही आमच्या बिल्डिंगला आलं. आपण एकाच
बिल्डिंग मध्ये ना. हा एकाच मग बिल्डिंग. तुम्हाला तुमच्या जेव्हा नळाला पाणी येतं ना तेव्हा यांच्या सुद्धा येतं, हा म्हणजे का? आमच्या सुद्धा येतं. हा हा, मधल्या. म्हणजे एकच पाईपलाईन. हा चालेल चालेल. तुमच्या नळाचं तुम्ही भरा, हा. आमच्या नळाचं आम्हाला भरू द्या. जाऊ द्या तुमच्या फोन भाऊ. चालले का हा मग? चालेल. बरोबर या मग. हा दरवाजाला आई हा तुम्ही ना घरातच राहत जा. हा अहो ते दादा बाबाला मी सांगितलं, हा. कळालं आता मला बी नाक बांधण्याचा पाया. बरोबर. हम्म. ते सवयी ना पहिल्यापासून. सवयी हाय झटके येऊ का? हा? येतं काय मग? हा येतो. हा चाललो. या मग बर का. या कधी बी चहा प्यायला. हा हा राहू दे, तू इकडे ये, दार लावून घे. हा दार लावते ना. हा या मग. जा ना आता. चाललो ना. काय हो? हा चांगला आहे तो बिचारा. हा चांगलं आहे, पण तुझ्या अशा वागण्यानं हा किती जणांना मी तोंड द्यायचं. तुला ह्यासाठी सांगितलं होतं मी दरवाजा उघडून तू बाहेर जाऊ नको म्हणून. ते मी काय म्हणते आता तुम्ही माय मग डॉक्टर दवाखाने केले मला हा मग. काही फरकच पडू नाही राहिला ना. हा मग आता काय करायचं, किती पैसा खर्च करायचा. नाही जाऊ दे, काय नशिबात असेल ते असेल, हा. पण तुझ्या पाया पडतो. हा. तू घरातनं बाहेर निघू नको आणि दरवाजा आजपासून उघडू नको. असं म्हणते हा. का? बरं आजपासून आहे ना हा. बाहेर थांबणारच नाही मी. आता एक काम कर, हा. चल तू घरात. घरात येते का? हा, चल घरात. तुम्हाला जेवायला देते. हा चल जेवायला दे. याची भाजी केली कशाची? बटाट्याची. बटाट्याची का? ह्याला तुझ्या ह्या वागण्या नाही ना, मला भाजीचं पण काही सुचना झालंय. चल पहिले बटाट्याची भाजी तर बटाट्याची भाजी खाऊन घेऊ. चल